पैसे लय जुनी माणसं आहे की तुम्ही. जुनं जुनं सांगावं एक पैसा. वा वा वा. कसं आम्हाला काही माहित, आम्हाला आटाने तेवढं पाहायला मिळणार गड्या, बाकी काही नाही. आता पहा ते जुने पैसे. मग त्याने आटाने रुपये साठवत त्यांनी काय केलं, त्याच्याकडे झाले 2 रुपये. किती रुपये झाले? त्या काळातलं सांगणं जरा अवघड आहे म्हणून आपल्याच्या काळातलं 2 रुपये झाले त्याच्याकडे. 2 रुपये घेतले महाराज, त्याची गाठ बांधली रुमालामध्ये. 2 रुपये घेतले आणि परिस्थितीने जरी गरीब असला ना तर मनाने श्रीमंत होता. आणि ऐका, जग तुमची परिस्थिती पाहतं, जग तुमची श्रीमंती पाहतं, पण माझे बाळमामा तुमच्या मनाची श्रीमंती पाहतात. म्हणून मनाने श्रीमंत राहा. गरीबा आपण परिस्थितीने गरीब असलो तरी चालेल. आणि त्यांनी काय केलं ऐका, अरे परिस्थितीने भले गरीब असला तरी मनाची श्रीमंती अफाट होती. त्यांनी विचार केला, माझ्याकडे 2 रुपये झाले, 1 रुपयाचं मी खायला घेणार, यात्रेत जायचंय, मामांचा बग्गा तिथं आलेला आहे, 1 रुपयाचं मी खायला घेणार आणि 1 रुपये मात्र मामांच्या सेवेकरता बग्ग्यामध्ये दान करून टाकणार. विचार करा, आपल्याकडे सगळं असून सुद्धा खिशातनं पैशाचं बंडल काढतो आपण, पैशाचं पाकिट काढतो आपण. काय करतो, पैसे चालतो, 100ची 200ची 500ची नोट बाजूला काढतो, हळूच त्यातनं 10चीच नोट बाहेर काढतो. मामाला कुशाल हो म्हणताय. म्हणजे 10च्या नोटीवर मामाने आपल्याला प्रसन्न झालं पाहिजे. खरंय का नाही? मेहनत कर. खरंय का नाही? काहीच नाही. सहज गावात जाता जाता आवाज आला कीर्तनाचं म्हणून कीर्तन आलं. कुणीतरी शेजारचा नारळ दिला की दन किरण तिथंच नारळ फोडायचा. आणि माणसं ते कळत नाही मला, कमी गोष्टी जास्त पाहिजे. देवासमोर उभा राहताना बघा, नारळ फोडताना पण काय करतो, दन किरण नारळ फोडला की नारळाचे 2 भाग होणार, बरोबर? नारळाचे 2 भाग झाले, पण तो देवाला ते 2 मोठे मोठे भाग नाही ठेवत. त्या 2 भागांमधला एक नारळाचा थोडासा तुकडा उडून जातो. जो जिकडे उडून जातो तिकडे त्याचं बारीक लक्ष असतं. ते 2 फोडलेले जे मोठे तुकडे खिशात घालून घेतो, घरी गेलेले लेकरं खातील, साखर नारळ खिशात घालतो, उडून गेलेला तुकडा घेऊन येतो आणि मामांसमोर, देवासमोर, मारुतीसमोर, महादेवासमोर ठेवतो. देवा यंदा एवढं काम होते, देवा यंदा चांगलं पाणी होते, देवा यंदा पीक चांगले होते, देवा यंदा पोरीचं लग्न, पोरीचं नाही सॉरी, यंदा पोराचं लग्न होते. आता पोरीच्या लग्नाची टेन्शन आहे, आता कोणाचं, कशाला पोराच्या म्हणताय? तुमच्याकडे पण असंच आहे का? असंच आहे, बोलत ना, तुमच्याकडे असंच आहे. तुम्ही ना मी काय वेगळ्या भागाचे, सगळीकडे सारखंच आहे. मला पहा खूप अवघड झालेलं आहे. आपण एवढ्या एवढ्या गोष्टीवर अनेक गोष्टी भगवंताला मागतो, कसं मामाने द्यावं? मला वाटतं काय आणि देऊन देऊन काय देणार आहोत आपण? फुलं वाहणार मामाला, लयतेले पैसे वाहणार. ऐका, जे फुलं आहेत तीही मामाचीच आहेत, जे पैसे आहेत तेही मामाचे आहेत. कारण इथं सगळं त्यांच्या सत्तेने चालतं. तर काय, हे जे शरीर आहे ते सुद्धा मामाचं आहे, फक्त वापरायला दिलंय आपल्याला. कर्माचं भाडं भरत राहा, तुझ्याकडे होऊ दे, माझी सेवा करत राहा, राहू दे तुझ्याकडं, म्हणून आपल्याकडे दिलं. नाही तर त्यांचंच आहे, हे सगळं त्यांच्या सत्तेने का तेने वेदासी बोलावे, सूर्याची चालवे तुझिया गाये, सूर्याची चालवे तुझिया गाये, ऐसा तू समज ऐसा तू समज मैं बोलविला वेदू बोले, मैं चालविला सूर्य चाले, मैं हलविला प्राण हाले, जो मी जगाते चालिका. या विश्वाला चालवणारा तर कोण असेल तर मी आहे म्हणे. हो ऐका, मामांच्या सत्तेने सगळं होतं. मनाने श्रीमंत राहा, मामाकडे जा गड्या, काही नसू द्या तुमच्याकडं, पण तुमचं अंतःकरण जर शुद्ध असेल तर जगाचा बाप आपल्या बाळू मामा तुमच्यासाठी पळत आल्याशिवाय राहणार नाही. ऐका, लेकरू सात्विक होतं, 2 रुपये त्यांनी घेतले, मामांच्या दर्शनाकरता चालला. ऐका, परिस्थिती माणसाला कसं जगायचं शिकवते. यात्रेमध्ये गेला, नंतर मामाच्या दर्शनाला जाणार होता, यात्रेमध्ये गेला आणि गेल्यानंतर आता यात्रेमध्ये कसं
अनेक नवीन नवीन पदार्थ असतात, खेळणे असतात, काही ना काही असतात, पण त्याचं खेळायचं मनात नाही आलं गड्या. गरीब लेकरं बघा खेळाच्या वयात सुद्धा कामं करतात.